24 तास नुसतं त्या मोबाईल मध्ये ना डोळे तुमचे घुसडलेले असतात. काय करता काय माहिती त्याच्यामध्ये. संडासला जाताना मोबाईल लागतो, जेवताना मोबाईल लागतो, नुसतं टुंग 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 टुंग. कंटाळत नाही का तुम्हाला? आता मी बोलते तरी डबड्यामध्ये डोकं घुसून बसलाय. ऐकतं का मी काय बोलतेय? त्या डोळ्याची बघ नुसती खासाड झालेत. आता ह्या वाताच नंबर लागलाय, म्हातारपणात दिसायचं नाही. आमचे डोळे बघ कसे साबूत आहे का मला नंबर बिंबर काय? का म्हटलं लक्षच नाही कुठल्या पोराचं. नुसतं बघावतं असं 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 असं. तेच बघल बघल आणि भंगारवाला टाकाल तुझं तो मोबाईल. कळलं का? अगं 1 लाखाचा फोन येतो. 1 लाखाचं एवढंसं डबडं? बाई बाई बाई, 1 लाखामध्ये माझं लग्न झालं, ह्याला नोकरी लागली होती, मी संसार केला होता, 2 मुलांचं बाळण पण केलं होतं, राशन खाणी पण भरलं होतं. एवढंसं डबडं 1 लाखाचं काय म्हणावं तुला? आमच्या काळी चाळीमध्ये 50 लोकांच्या मागे एकाकडेच फोन होता. त्यांचं ते पोरग पळताच चड्डीवर करत, मामी तुमचा फोन आलाय, मामी तुमचा फोन आलाय. कसं भारी वाटायचं माहिती फोनवर बोलायला. तर तुम्हीही आता काय फोन उचलत नाही, इथं फोन असतोय तू नसं बघत बसत त्याच्याकडून आणि उचलत नाही. अगं बाई, कपड्याच्या बातमी बघितल्या का तू? अरे ते बापाने म्हणे किडनी विकली पोराला मोबाईल द्यायला. एका पोरानं म्हणे बिल्डिंग वरून खाली उडी मारली आणि मेलं ते ह्या डबड्यासाठी. काय करतील नवलच बाई. आम्ही ना मैदानात खेळ खेळायचो. आमच्या आई बाबा हाडताना घरी आणायचे की घरी या घरी या. काय तर तुम्ही नुसतं त्या मोबाईल मध्ये गेम खेळत बसता. कधीतरी मैदानात जावं, बाहेर जावं. काय की अरे मला ते लावून दे की ते युट्यूबला. आई कुठं काय करते मला बघायचे. काय तू